लोकसभेच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केलेले अभिजित पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेतली आहे। अभिजित पाटील माढा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत। काहीच दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे किंबहुना माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनीही शरद पवारांची भेट घेतलेली। त्यामुळे शरद पवार माढ्यामधून कोणाचं नाव निश्चित करणार, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार पाहणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे मोहोळचे माजी आमदार रमेश कदमही शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले। रमेश कदम मोहोळमधून लढण्यास इच्छुक आहेत। तासगाव कवठे महांकाळचे युवा नेते रोहित पाटीलही मुलाखतीच्या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळाले। तर विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या कोणकोणत्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे? रोहित पाटील, सुमन पाटील तासगाव कवठे महांकाळमधनं हे लढण्याची शक्यता आहे यांच्यापैकी, आणि या नेत्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली। कोरेगावमधनं शशिकांत शिंदे मैदानात उतरू शकतात, तर माढ्यामधून अभिजित पाटील मैदानात उतरण्यास इच्छुक आहेत, तेही शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले। आमदार बबनदादा शिंदेंचे पुतणे धनराज शिंदे माढ्यातनं लढण्यासाठी इच्छुक आहेत। तिकडे पंढरपूरमधून भगीरथ भालके हे लढण्यासाठी उत्सुक आहेत, तर मोहोळमधून रमेश कदम यांना मैदानात उतरायचे आहे, त्यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे। कागलमधून आधीच समरजित घाटगे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।